नमस्कार भावनो, मी आकाश भजने. आपल्या महिन्याला पाजली विदेशी आणि लगेच निघाला आम्ही कुठं तर लगेच सारवळ्याच्या दिशेने. आपली मैफिल आणि आपण निघालो सारवळ्याला. कशाला तर मस्तपैकी एन्जॉय करायला पार्टी करायला. लगेच पॅक केलं भाऊ आणि टाकलं बॅग मध्ये. लगेच आपली मैफिल म्हणजे आपली मित्र कंपनीनं आपण लगेच निघालो कुठं सारवळ्याला. जसं जसं सारवळजवळ तसं तसं माझ्या वाढत चालली भाऊ. म्हणजे कसं वातावरण एवढं हिरवगार झालं ना खतरनाक. सारवळ्याची कमान बघितली. आमची मित्र कंपनी म्हणली लवकर जायचं भाऊ. मग म्हणलं पटापटा गाडी बसा आणि लवकर सुटा. लगेच गाडी वडीत आम्ही पोहोचलो डायरेक्ट हॉटेल शिवमराज. तिथं आपण गथोडं दिलं. लगेच झणझणीत बनवून ठेवलं. लगेच आम्ही वापस येतो असं म्हणून आमची 10-12 जण लगेच आम्ही निघलो कुठं तर लगेच मस्तपैकी ट्रेकिंगला वरती गेलो. हवा आम्ही गाणे लावून एवढे येडे चाळे केले, एवढे येडे चाळे केले. नाचणं गाणं धिंगाणं नुसतं पहा तुम्ही. वातावरण कसं आहे? खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची आणि चालायचं ना बिलकुल. मस्तपैकी 2-4 घंटे एन्जॉय केलं. लगेच आम्ही वापस आलो कुठं हॉटेल. भाऊला म्हणलं भाऊ का भाऊनी एक नंबर. लगेच भाऊनी कुकर आणलं, कुकर. लगेच म्हणलं भाऊ वाडा पटकन. भाऊनी लगेच वाट्या बिट्या भरल्या आणि त्याला चमच्या. म्हणलं आपण चमच्या पित नसतो, कसं आपण गावठी माणसं. लगेच प्लेट लावली तोंडाला. अगं माय थोडा भारी लागला ना सूप आणि लगेच पीस टाकला तोंडाला. अरे अरे विरघळा तेवढा डायरेक्ट. आपण 2-4 नाही का फॉरेनर पण आणले ते ब्रिटिश मामला चमच्याने पिणार. मग काय लगेच भाऊने आणली भाऊ परात कशाची तर भाकरीची. भाकऱ्या तेवढ्या करून करून होत्या ना आणि तेवढा आला आपला भाऊ काळ्या रश्याचं बघून. भाकऱ्या आल्या आणि मस्तपैकी बघून आलं. म्हणलं तुमच्या भावाला लगेच चुरून घेतलं. आपल्याला एक पीस अलगत आणि आपल्या ताटात टाकला का माय. मस्तपैकी रस्सा बिस्सा वाडा लिंबू मी पिळलं. शिजलो तर एवढा जबर होता ना. आणि लगेच तुमच्या भावाने मस्तपैकी लेग पीस उचलला. तो वाडा भावा असा काळा रश्यातला झणझणीत लेग पीस असा लागला ना खतरनाक. अरे भाई एक नंबर. लगेच काळा बिला चुरला कच्चून वाडा भाऊ. नाद करायचा नाही. आपण तर आणखी होतो तेवढं म्हणलं सागर दादा कसं आहे एक नंबर म्हणे. आणि सगळ्याला असे तुटून पडते म्हणे लयच भारी झालं म्हणे. असं काय मग तुमच्या भावाने पण मस्त भात बीत वाढा शेवटीला. सगळ्यांनी असे पोट भरून जेवण केलेत ना ढेऱ्या बाहेर काढून बसले. सून पाडायचे काम झाले म्हणे. मग आम्हाला लागले भाऊ गाडीवर हवा लागली. पुढे येऊन बघतो मस्तपैकी मोकळा डोंगर. म्हणजे कसं वाटलं माहिती का काय झाडी काय डोंगर कसं एक नंबर. सगळ्याला हवा लागल्या सगळं सून पडे ना म्हट ना खाऊन सण झोपले सगळे. म्हणून भाऊ चला उठा. लगेच आम्ही तिथून वापस निघलो. मस्तपैकी चहा घेतली भाऊ सगळ्यांनी. आणि आम्ही तुम्ही तेवढं जातात फॉलो करून भेटू पुढच्या. चला बाय बाय.